अंतिमतः एक प्रश्न की सध्या महाराष्ट्र खोरपळतो या प्रश्नामुळे आणि प्रत्येकजण म्हणतोय की ही गोष्ट आम्ही करू करू, पण प्रत्यक्षात करताना कोणी मला तरी दिसत नाहीये. मराठा आरक्षण. मराठा आरक्षणावरती आपली भूमिका आहे आणि ओके, प्रत्येकाला मराठा आरक्षण द्यायचं आहे तर आहे, परंतु ते देणार कसं हे कोणी सांगत नाही. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडून मला एक अपेक्षा आहे की याची लीगल प्रोसेस काय आहे आणि आपण याच्याबद्दल काय करू शकतो. मुळामध्ये याच्यातली एक फंडामेंटल गोष्ट, मूलभूत गोष्ट अशी आहे, भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक राज्याला असं स्पष्टपणे निर्देशित केलेलं आहे की तुमच्या, आता समजा महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जातींना, उपजातींना, पोटजातींना, भटक्या विमुक्तांना, अनुसूचित जाती जमातींना जे आरक्षण द्यायचं आहे त्याची मर्यादा 52% आहे. हा कायदा आहे आणि महाराष्ट्रानं 52% आरक्षण दिलेलं आहे, हे लक्षामध्ये घ्या. मराठा आरक्षण दिलं पाहिजे, दुमत असण्याचं कारण नाही. कधी मिळेल? ज्या वेळेला आरक्षणाची मर्यादा महाराष्ट्रासाठी भारताचं सरकार 52 वरून 55 वर नेईल की 52 वरून 60 वर नेईल, हा जो मग ही जी संधी मिळेल त्या संधीमध्ये तुम्हाला मराठा आरक्षण देता येईल. तुम्हाला आणखीन कुणाला आरक्षण द्यायचं असेल, ब्राह्मण मागतात त्यांना देता, आणखी कुणाला द्यायचं असेल ते देता येईल. आता काय झालंय, आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की पारनेर मतदारसंघामध्ये, पारनेर मतदारसंघामध्ये 75%पेक्षा अधिक लोकांनी ऑलरेडी कुणबीचे दाखले काढलेत. त्यांना ओबीसीच्या आरक्षणाचे फायदे मिळत आहेत. मग मी माझ्या एका सभेतील लोकांना म्हटलं की मला असा एक माणसाने हात वर करावा इथं बसलेल्या माझ्यासमोर की ज्याच्याजवळ कुणबीचा दाखला नाही. मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी कुणबीचे दाखले काढले, अनेकांना त्याच्यातनं नोकऱ्या मिळाल्या, अनेकांना त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश मिळाला, अनेक गोष्टी झालेल्या आहेत. मुद्दा जो उचलला गेलेला आहे आणि ज्याच्याकडे सगळेच लोक खरं सांगत नाही, जसं मी खरं सांगून टाकलं की जर तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचं असेल, जर तुम्हाला राज्यघटनेत दुरुस्ती करून महाराष्ट्रासाठी किंवा अन्य काही राज्यांमधून मागण्या आहेत, पंजाबमध्ये जाट लोकांची मागणी असेल, आणखी काही भागामध्ये द्रविड लोकांची मागणी असेल, तर त्याच्यासाठी भारताच्या सरकारकडे तुमचा प्रस्ताव जाऊन तो प्रस्ताव लोकसभेत आणि राज्यसभेत त्याला 2/3 बहुमत लागतं. 2/3 बहुमत जर दोन्ही सभागृहात तुमचा असेल तर तुम्ही जर ते करू शकलात तरच मराठा आरक्षण होईल. आता जे काही चाललेलं आहे हे सगळा फसवाफसवीचा प्रकार आहे. ह्यातलं काही खरं. मग पहाटे 2 वाजता आणि 3 वाजता जाऊन का भेटावं लागतं? माणूस अपरात्री कोणती गोष्ट करतो? चोरी रात्री करतो, अत्याचार रात्री करतो. इतक्या मोठ्या सभ्य सज्जन माणसाला भेटायला पहाटे पहाटे मंत्री जातात. अनेक काय याचा खास, त्याचा खास, त्याचा खास, याचा खास जातो. काय जातो?